हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचा नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. व्हिस्टन्स नेटवर्क नंतरचा किंवा व्हिस्टन्स ब्रिज नंतरचा ॲप्लिकेशन ऑफ व्हिस्टन्स ब्रिज हा पॉइंट पाहणार आहोत. यामध्ये पहिले जे ॲप्लिकेशन आहे आपलं ते मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिजची सर्किट डायग्रॅम या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि त्याची एक्सपेरिमेंटल सेटअप जे आपण लॅबमध्ये कशा पद्धतीने साहित्य आपण वापरतो, सेटअप करतो, कनेक्शन्स करतो ते आपल्याला बी फिगरमध्ये दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण एक्सपेरिमेंटल सेटअप काय ते बघूया. या ठिकाणी एक लाकडी पट्टी आहे बघा. या लाकडी पट्टीवरती एल शेप्ड, उलट्या एल शेप्ड आकाराच्या दोन स्ट्रीप या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी पहिली स्ट्रीप आहे बघा, ही पहिली स्ट्रीप आहे आणि ही दुसरी स्ट्रीप आहे. या दोन स्ट्रीप ज्या आहेत ते एल शेप्ड आहेत, जसं आपल्याला सर्किट डायग्राम मध्ये सुद्धा दिसतंय बघा. लेफ्ट साइडला बघा, ए फिगर आपण बघतोय त्यामध्ये ही पहिली एल शेप्ड स्ट्रीप आहे आणि ही दुसरी उलटी एल शेप्ड स्ट्रीप आहे. आता या दोन स्ट्रीप मध्ये इथं एल जी लिहिलेलं आहे बघा, म्हणजेच या ठिकाणी हा जो गॅप येतो बघा, हा एल जी म्हणजे हा एल जी आपण जो दाखवलेला आहे तो वेगळ्या कलरने दाखवू. एल जी म्हणजे लेफ्ट गॅप. त्यानंतर परत इथं सी दिसते. या ठिकाणी तिसरी पट्टी आपण स्ट्रेट लाईन मध्ये घेतलेली, सरळ पट्टी आहे आपण इथे दाखवली बघा. त्याला तीन स्क्रू आहेत, तीन टर्मिनल्स आहेत. फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. आता ही सी नावाची स्ट्रेट लाईनची जी पट्टी झाल्यानंतर परत इथे या ठिकाणी आरजी लिहिली आहे. आरजी म्हणजे काय, राईट गॅप. आणि मग सेकंड आपली उलट्या एल शेप्ड असणारी स्ट्रीप सुरू झाली. म्हणजे या ठिकाणी दोन उलट्या एल आकाराच्या पट्ट्या आहेत. त्या पट्टींमध्ये एल जी आणि आर जी हे लेफ्ट साइडला असणारा एल जी गॅप, राईट साइडला असणारा आर जी आपण त्याला म्हणूया गॅप. आर जी फॉर राईट गॅप, एल जी फॉर लेफ्ट गॅप. आणि मध्यभागी सरळ स्ट्रीप आहे, तिला आपण तिसरी स्ट्रीप म्हणले. त्या ठिकाणी हा पहिलं टर्मिनल, सेंटरला असणारा दुसरं टर्मिनल आणि या ठिकाणी तिसरं टर्मिनल, अशा तीन टर्मिनल्स त्या ठिकाणी आपण बी फिगर मध्ये दाखवलेले आहेत. तेच आपल्याला सर्किट डायग्राम मध्ये सुद्धा आहे. आता खालच्या बाजूला लेफ्ट साइडला असणाऱ्या एल शेप्ड उलट्या एल आकाराच्या स्ट्रीपला या ठिकाणी ए हा पॉइंट दिलेला आहे किंवा ए हे टर्मिनल दिलेले. या ए पासून इथं आपण दाखवले बघा, ए पासून एक स्ट्रेट लाईन मध्ये वायर या ठिकाणी दाखवलेली आहे. ही जी वायर आहे, ही वायर आपण थोडीशी इथं दाखवूया बघा. इथून सुरू झाली ही वायर. ही वायर स्ट्रेट लाईन मध्ये 100 सेंटीमीटरची असते आणि या ठिकाणी आपल्याला ती वायर बी या पॉइंटला आलेली दिसते किंवा बी या पॉइंटला अटॅच झालेली आहे. आता या वायरचं जे काय लेंथ आहे ती 100 सेंटीमीटर. हे आपण कशावरून मोजलं, तर या वायरच्या खाली एक वुडन स्केल बसवलेले आहे. या वुडन स्केलचा या ठिकाणी या वुडन स्केलची लेंथ जी आहे ती 100 सेंटीमीटर असते. फॉर एक्झाम्पल इथून सुरू झाली आणि या ठिकाणी संपली, तर त्याच्या खाली आपण दिलं 100 सेंटीमीटर. आणि या ए पॉइंटला आणि बी पॉइंटला, हा जो काय ए पॉइंट आहे इथे दाखवलेला आहे, या ए पॉइंटला आणि बी पॉइंटला आपण वायर्सच्या सहाय्याने, इथं दाखवल्या पद्धतीने वायरच्या सहाय्याने बॅटरी त्यानंतर की ने दाखवली आपण बघा, बॅटरी की
आणि रिओस्टॅट हे जोडलेले आहेत. या ठिकाणी रिओस्टॅट असणार आहे. आपण एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये बी ठिकाणी दाखवलेलं आहे. आता हे रिओस्टॅट RH म्हणून आपण कनेक्ट केले, म्हणजे बॅटरीचं पॉझिटिव्ह या ठिकाणी A पॉइंटला आपण अटॅच केलेले. बॅटरीचं पॉझिटिव्ह हे A पॉइंटला अटॅच केले. बॅटरीचं निगेटिव्ह हे कीला जोडलेलं आहे आणि कीचं सेकंड टर्मिनल हे आपण रिओस्टॅटच्या फिक्स टर्मिनलला अटॅच केले आणि रिओस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल हे B या पॉइंटला अटॅच केले. आता हे सगळं फिगर बी मध्ये सुद्धा दिसते बघा. ही बॅटरी आहे, ही की आहे. या ठिकाणी रिओस्टॅट आपण दाखवलं नाही, परंतु ते त्या ठिकाणी जोडलेलं असतं. आता A पॉइंट आणि B पॉइंटच्या मध्ये 100 सेंटीमीटरची वायर आहे. पहिला हा लेफ्ट गॅप आहे, हा राईट गॅप आहे. इथं 1 2 3 टर्मिनल्स आपण दाखवलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक टर्मिनल आहे, या ठिकाणी दुसरं टर्मिनल लेफ्ट गॅपचं. राईट गॅपमध्ये अटॅच करण्यासाठी हे 3 नंबर दाखवले, हे पहिलं टर्मिनल, हे दुसरं टर्मिनल. आता लेफ्ट गॅपमध्ये आपण X नावाचा रेजिस्टन्स अटॅच केलेला आहे. लेफ्ट गॅपमध्ये काय केलंय आपण, X हा म्हणजे आपल्याला अननोन माहित आहे, आपल्याला ते माहित नाहीये, तो रेजिस्टर आपण अटॅच केलेला आहे. तर या ठिकाणी तो दिसतोय बघा, इथं स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला या ठिकाणी एक वायर दिसते छोटी बघा राईट साईडला, आणि इथं X ने दाखवलंय आपण. आता हा जो काही रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची विस्टन्स ब्रिजच्या आपल्या कंडिशन नुसार. त्यानंतर उजव्या गॅपमध्ये या ठिकाणी रेजिस्टन्स बॉक्स आपण अटॅच केलेला आहे या वायरच्या साह्याने. हे पहिलं टर्मिनल आपण अटॅच केले, हे फिगर बी बघा, आणि हे दुसरं टर्मिनल अटॅच केले. ॲज वेल एज इन फिगर ए, R इज गिवन ॲज ए रेजिस्टन्स बॉक्स. या ठिकाणी आपण रेजिस्टन्स बॉक्स अटॅच केलेला दाखवलेला आहे. आणि मग सर्किट आपण की क्लोज केल्यानंतर यामध्ये करंट फ्लो व्हायला सुरुवात होते आणि तो करंट AB या वायरवरती पूर्णपणे आपल्याला स्प्रेड झालेला दिसतो. मग विस्टन्स ब्रिजच्या वर्किंग नुसार जेव्हा आपण जॉकी स्लाइड करत जातो फ्रॉम द A पॉइंट टू B पॉइंट, when a proper resistance is taken out from the resistance box, then at the middle of the, that means at the 33 centimeter to 66 सेंटीमीटरच्या रेंज मध्ये मिडलच्या आसपास आपल्याला D नावाचा एक नल पॉइंट मिळतो आणि त्या ठिकाणी गॅलोमीटर विल शो झिरो डिफ्लेक्शन. दॅट नल पॉइंट मीन्स गॅलोमीटर मध्ये झिरो डिफ्लेक्शन मिळतं आणि आपल्याला बॅलन्स नेटवर्क झालेलं आढळतं. आणि मग आपण बॅलन्सिंग कंडिशन या ठिकाणी म्हणतो काय, तर R बाय किंवा P बाय Q इज इक्वल टू R बाय S ही कंडिशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे सगळं झालं थोडस माहिती की मीटर ब्रिज काय आहे. तर आपल्याला यामध्ये आपल्याला काय डिटरमाइन करायचंय, तर डिटर्मिनेशन ऑफ अननोन रेजिस्टन्स X बाय युजिंग मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिजचा वापर करून आपल्याला अननोन रेजिस्टन्स कशा पद्धतीने फाइंड आउट करता येतो, तर आपली सर्किट डायग्राम आपण बघूया. ही आहे सर्किट डायग्राम जी आपण प्रिव्हियसली आपण आता दाखवलेली आहे. नाउ इन दिस सर्किट डायग्राम आता परत कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. सो कन्स्ट्रक्शनचा जो पॉइंट आहे तो बघूया. सो अवर फर्स्ट पॉइंट, आपण आता कन्स्ट्रक्शनचे पॉइंट्स बनवूया. मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ ए वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. आता या मीटर ब्रिज म्हणजे पहिल्यांदा त्यांनी काय सांगितले, एक वायर असते, आपण या ठिकाणी दाखवली बघा, AB वायर आहे. सो इथं सुरुवात झाली AB वायर, या ठिकाणी A पासून B पर्यंतची जी काय वायर दाखवली ती वायर, ही वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरियाची असते. याचा अर्थ काय, तर त्या ठिकाणी या वायरची जाडी पूर्णपणे युनिफॉर्म असते, याचा अर्थ एकसारखी असते.
कुठेही वायर कमी जास्त नसते. ओके, सो दिस वायर is having the uniform cross section area आणि याची लेंथ ही 1 मीटर इन लेंथ म्हणले बघा, 1 मीटर असते. म्हणजेच किती हो, तर 100 सेंटीमीटर. AB ही वायर आहे ती एकसारख्या आकाराची आहे, एकसारख्या जाडीची आहे आणि त्याची लेंथ ही साधारणतः 1 मीटर किंवा 100 सेंटीमीटर आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणणार. आता ही वायर त्या मीटर स्केलच्या बरोबर वरती बसवलेली आहे. तर AB ही वायर ही मीटर स्केल खाली दिसते तुम्हाला, त्या मीटर स्केलच्या वरती एका वुडन टेबलवरती किंवा वुडन बॉक्सवरती बसवलेली आहे. आता आपला नेक्स्ट पॉइंट बघूया. The ends of wire are fixed below two L-shaped metallic strips. आता ही उलट्या एल आकाराची पहिली स्ट्रीप आहे बघा आणि ही उलट्या एल आकाराची दुसरी स्ट्रीप आहे. या दोन स्ट्रीप मध्ये ए या पॉइंट एक छोटासा आपल्याला स्क्रू दिलेला असतो, त्या ठिकाणी ए पॉइंट आपण म्हणूया. दुसरा स्क्रू दिलेला असतो त्या ठिकाणी बी पॉइंट म्हणूया. या ए आणि बी पॉइंटला स्ट्रेट लाईन मध्ये या ठिकाणी आपण वायर अटॅच केलेली आहे. सो द एंड्स ऑफ द वायर आर फिक्स्ड बिलो टू एल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स. या ठिकाणी आपण ते अटॅच केलेले. आता तिसरी जी मेटॅलिक स्ट्रिप आहे आपण इथं सांगितलेली आहे बघा, ॲज शोन इन फिगर डिनोटेड बाय सी. इथं आपण 3rd नंबर दिलेला आहे. या तिसऱ्या मेटॅलिक स्ट्रिपला आपण काय म्हणलं बघा, सिंगल मेटॅलिक स्ट्रिप सेपरेट द टू एल शेप्ड स्ट्रिप लिव्हिंग टू गॅप्स. आता तिसरी स्ट्रेट लाईन मध्ये दिसते आपल्याला एक छोटीशी ती स्ट्रिप आहे, कॉपरचीच असते ती साधारणतः सेंटरच्या आसपास त्या वुडन बोर्डला आपण अटॅच केलेली. त्याला सुद्धा 3 टर्मिनल्स आहेत बघा, हे पहिलं, त्यानंतर या ठिकाणी हे दुसरं दिसतंय आपल्याला टर्मिनल आणि दिस इज आवर सेकंड टर्मिनल, दिस इज अ 3rd टर्मिनल. हे 3 त्या ठिकाणी स्क्रू असतात अटॅचमेंट साठी, 1st, 2nd and 3rd ॲज शोन इन फिगर. आपण तिथं दाखवले बघा, 1, 2, 3 नंबर दिलेले. आता या 3 स्क्रूला आपण कनेक्शन्स करता येत. लक्षात आलं का? आपले तिन्ही पॉइंट बघा, मीटर ब्रिज मध्ये साधारणतः 100 सेंटीमीटरची एकसारख्या डायमीटरची वायर असते, ती वुडन बॉक्सवरती अटॅच केलेली आहे ए आणि बी पॉइंट मध्ये. ए आणि बी पॉइंट ते ती एल आकाराच्या उलट्या एल आकाराच्या लेफ्ट साइडला असणाऱ्या आणि राईट साइडला असणाऱ्या स्ट्रिपला बसवलेले असतात, अटॅच केलेले असतात विथ द हेल्प ऑफ स्क्रू. आणि सिंगल मेटॅलिक स्ट्रिप जी आहे ती सेंटरला असते, त्याला 3 टर्मिनल्स आपण असतात. त्यानंतर लेफ्ट साइडला लेफ्ट गॅप आपण म्हणतो आणि राईट साइडला जो काय गॅप आहे त्याला राईट गॅप आपण म्हणत असतो. ठिकाणी 2 स्ट्रिप तयार झाले, 2 गॅप तयार झालेले आहे. आता आपण परत पुढे जाऊया. त्यानंतर एक्स नावाचा जो काय रेजिस्टन्स आहे, आपल्याला माहित नसणार रेजिस्टन्स, त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची डिस्टन्स नेटवर्क नुसार. दॅट एक्स रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन द लेफ्ट गॅप. unknown resistance X, the unknown resistance X is connected in a left gap. आपण इथं हायलाइट केलंय बघा, लेफ्ट गॅप म्हणतोय या ठिकाणी, हा LG दिसतोय तर लेफ्ट गॅप आहे. and resistance box is connected in the other gap, means right gap. रेजिस्टन्स बॉक्स आपण कुठे अटॅच केलेला आहे, तर राईट गॅप मध्ये. इथं RG दाखवलंय त्या ठिकाणी हा रेजिस्टन्स बॉक्स आपण अटॅच केलेला आहे. या ठिकाणी लेफ्टला एक्स हा आपला अननोन रेजिस्टन्स, या ठिकाणी 2 वायरच्या साहाय्याने आपण ते अटॅच केलेलं आहे. 1 टर्मिनल ऑफ गॅलॅनोमीटर is connected to the point C and other terminal of galvanometer is connected to the jockey J. गॅलॅनोमीटरला पण 2 टर्मिनल्स आहेत, आपण दाखवलेले सुरुवातीला बघा.
तर त्यापैकी एक टर्मिनल आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन मध्ये तुमची स्ट्रीप दिसते त्या स्ट्रीपला ही दिसते सेंटरच्या आसपास, त्या स्ट्रीपला आपण या ठिकाणी अटॅच केलेले आणि या पॉइंटला आपण ते अटॅच केलेलं आहे. इथं आपण सी नावाच्या एका पॉइंटला ते कनेक्शन दिलेले आहे. आणि दुसरी जी काही टर्मिनल्स आहेत त्याच स्ट्रीपला 3 टर्मिनल, त्यापैकी एक टर्मिनल हे अननोन रेजिस्टन्सच्या एका टर्मिनलला गेलेले आणि दुसरं टर्मिनल जे आहे ते रेजिस्टन्स बॉक्सला गेलेले आपण या ठिकाणी दाखवलेले इथं आणि इथं. आता ही जोडणी केल्यानंतर परत एकदा हा पॉइंट बघा. अननोन रेजिस्टन्स जो आपल्याला मेजर करायचा आहे तो x आहे आणि तो आपण लेफ्ट गॅपमध्ये जोडलेला आहे आणि रेजिस्टन्स बॉक्स जो आहे तो आपण उजव्या गॅपला म्हणूया किंवा राईट गॅपमध्ये जोडलेला आहे. एक टर्मिनल जे गॅलनमीटरचं ते आपण सी या टर्मिनलला जोडलेले आहे आणि अदर टर्मिनल जे आहे किंवा दुसरा टर्मिनल गॅलनमीटर जो आपल्याला जोडलेला आहे. आता सेल E along with the capital K and rheostat RH म्हणजे सेल E नावाची सेल आपण इथे दिसते की जी आहे ती कॅपिटल के ने आपण दाखवलेली आहे आणि रिहोस्टॅट RH हे तीनही सिरीज मध्ये जोडलेले आहेत. E चा जो काही पॉझिटिव्ह टर्मिनल आपण या ठिकाणी दाखवलेला आहे बघा, प्लस ने दाखवते E चं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि मायनस ने आपण दाखवले निगेटिव्ह टर्मिनल आपण आता लिहिलेले. आता पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू द पॉइंट ए हियर. ए पॉइंट या ठिकाणी आपण सेलचं पॉझिटिव्ह अटॅच केलेले आणि निगेटिव्ह जे आहे ते सेलचं कीला आपण अटॅच केलेलं आहे. कीचं दुसरं टर्मिनल हे रिहोस्टॅटच्या फिक्स टर्मिनलला आपण अटॅच केलेले आहे आणि रिहोस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल हे बी पॉइंटला अटॅच केलेलं आहे. म्हणजे सेल ऑफ EMF E along with a key and rheostat as connected between the 2 points A and B. आपण E त्यानंतर E नंतर की कॅपिटल K अँड रिओस्टॅट हे या ठिकाणी सिरीज मध्ये बी या पॉइंटला अटॅच केलेले आहेत. आता याचं आपल्याला वर्किंग पाहायचं आहे बघा. वर्किंग पाहण्यासाठी आपण पहिला पॉइंट या ठिकाणी बघूया. A suitable resistance capital R is selected from resistance box. रेजिस्टन्स बॉक्स मधून आपण या ठिकाणी हा रेजिस्टन्स बॉक्स दिलेला आहे बघा R जी. या रेजिस्टन्स बॉक्स मधून एक सुटेबल रेजिस्टन्स ड्रॉप आउट करूया किंवा काढूया, की काढूया त्या रेजिस्टन्स. साधारणतः आपण कुठल्याही व्हॅल्यूचा रेजिस्टन्स या ठिकाणी काढू शकतो. त्यामध्ये नंबर ऑफ रेजिस्टन्स दिलेले असतात, तर तो काढायचा आहे. तर त्याला आपण R हे जनरल व्हॅल्यू म्हटलेले. आणि हा रेजिस्टन्स काढल्यानंतर आपण जे नावाची जॉकी जी आहे ती जॉकी घ्यायची आहे आणि AB या वायरवरती ते टच करत जाईल. जॉकी म्हणजे आपल्याला थोडासा मेटलची एक स्ट्रीप असते, मेटलचे एक सिलेंड्रिकल पट्टी असते, ते आपण या ठिकाणी टच करत जायचं अलॉंग द वायर AB. The jockey is brought in contact with AB at various point on the wire AB. AB या वायरवरती A पॉइंट पासून वेगवेगळ्या पॉइंटला आपण जॉकी टॅप करत जायचं, टच करत जायचं. जसं आता मी रेड कलर मध्ये दाखवते बघा, अशा विविध पॉइंटला टच करत जायचं. देन at the middle, approximately at the middle, we get the point D. आपल्याला D नावाचा पॉइंट मिळतो.
and at the point D the galvanometer will show null point or zero deflection. D या पॉइंटला आपण आल्यानंतर गॅलॉनोमीटर आपल्याला झिरो रीडिंग दाखवतं किंवा झिरो डिफ्लेक्शन दाखवतं. लक्षात आलं? A suitable resistance R is selected from resistance box and the jockey is tapped along the wire AB and we get the point D on that wire AB. At that point the galvanometer will show null point or zero deflection. That is our balancing point. आता गॅलॅनोमीटर मध्ये जर नो डिफ्लेक्शन मिळते, द गॅलॅनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन म्हणजे झिरो डिफ्लेक्शन जर मिळत असेल तेव्हा जॉकी आपल्याला डी या पॉइंटला आलेले दिसते. म्हणजे द गॅलॅनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन ॲट इज झिरो डिफ्लेक्शन ॲट दॅट टाइम द जॉकी इज टचेस ॲट द पॉइंट डी. म्हणजे डी हा पॉइंट आपल्याला मिळाला की गॅलॅनोमीटर मध्ये झिरो डिफ्लेक्शन मिळतं. याला बॅलन्सिंग कंडिशन आपण म्हणतो किंवा बॅलन्सिंग पॉइंट म्हणतो. आता या ठिकाणी डी या पॉइंटच्या डाव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी एक भाग तयार झालेला दिसतोय. म्हणजे डी या पॉइंटला आपण म्हणतोय झिरो डिफ्लेक्शन मिळालं आणि डी च्या डाव्या बाजूला ए पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंतची जी काही तार आहे किंवा वायर आहे त्या वायरची लांबी आपण एलएक्स असं म्हणूया. मग आता लेट ए पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंतची लांबी आपल्याला फिगर मध्ये दाखवली बघा डायग्राम मध्ये की एलएक्स दाखवली आपण आणि डी पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतची जी काही तार आहे त्याची लांबी आपण याला दाखवली. म्हणून आपण असं म्हणतोय बघा लेट द रिस्पेक्टिव्ह लेंथ्स ऑफ द वायर ए अँड डी अँड दॅट बिटवीन डी अँड बी. द रिस्पेक्टिव्ह लेंथ ऑफ वायर बिटवीन ए अँड डी. ए आणि डी इथं दिसतोय बघा ए पॉइंट हा डी पॉइंट. ए आणि डी यांच्यातली लांबी आपण एल एक्स म्हणूया आणि डी आणि बी यांच्यातली लांबी आपण एल आर म्हणूया. So let the respective length of wire A and D and that between D and B be LX and LR. ED ची लांबी LX म्हणूया आणि DB ची लांबी आपण LR म्हणूया. ओके. तर हे आपला पहिल्यांदा आपण रेजिस्टन्स परत एकदा बघा. रेजिस्टन्स आपण R या रेजिस्टन्स बॉक्स मधून काढलेला आहे योग्य त्या व्हॅल्यूचा आणि जॉकी आपण ए बी या वायरवरती टच करत केलेलं आहे ए पॉइंट पासून. तर आपल्याला डी हा पॉइंट मिळाला की त्या ठिकाणी गॅलॅनोमीटर काय दाखवते झिरो डिफ्लेक्शन दाखवते आणि मग आपण त्या डी पॉइंटच्या डाव्या बाजूची लांबीला एलएक्स म्हटलेले आणि डी पॉइंटच्या उजव्या बाजूच्या लांबीला एलआर म्हटलेले. आता आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. तर ती कशी करायची? तर एक्स हा रेजिस्टन्स आपण लेफ्ट गॅप मध्ये जोडलेला होता. मग त्यासाठी आपण एक्स हे लिहितं लेटर वापरलेले डिवायडेड बाय भागिले रेजिस्टन्स बॉक्स मधून जो काय आपण काढलेला आहे त्या रेजिस्टन्स बॉक्स मधून काढलेला रेजिस्टन्स त्याला आर म्हटले. सो एक्स भागिले आर आपण डाव्या बाजूला लिहिलं कारण बॅलन्सिंग झाले याचा अर्थ तराजू सारखं त्या ठिकाणी कनेक्शन सुद्धा आपली बॅलन्स झालेले आहेत. म्हणून आपण म्हणतोय बघा एक्स भागिले आर बरोबर बरोबरचं चिन्ह दिसतंय आर ए डी अपॉन आर डी बी. काय दिलंय आपण इथं आर ए बी आर ए डी अपॉन आर डी बी. आता आर म्हणजे काय तर रेजिस्टन्स, एक्स म्हणजे काय तो सुद्धा रेजिस्टन्स, कॅपिटल आर म्हणजे काय तो सुद्धा रेजिस्टन्स दिलाय. आता आर ए डी याचा अर्थ एडी या वायरचा असणारा रेजिस्टन्स आणि आर डी बी याचा अर्थ डीबी एवढ्या लेंथ असणाऱ्या वायरचा रेजिस्टन्स. आपण इथे लिहिले बघा आर ए डी इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ पार्ट ए डी. आणि तो रेजिस्टन्स आपण कसा लिहिलाय तर आपण इयत्ता 11वी मध्ये स्पेसिफिक रेजिस्टन्स नावाची संकल्पना पाहिलेली आहे, कन्सेप्ट पाहिलेला आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय तर
resistance of wire of uniform cross section area and suitable length. म्हणजेच आपण ते फॉर्म्युल्यामध्ये इथे लिहिले बघा, रो हा स्पेसिफिक रेजिस्टन्स असतो, आपण हा या ठिकाणी दाखवलेला बघा, रो इंटू एलएक्स. एलएक्स म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या तारेची लांबी डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए. म्हणजे रो इंटू एलएक्स, रो इंटू एलएक्स अपॉन ए, या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिलेला आहेच. हा आपला स्पेसिफिक रेजिस्टन्स असतो, आपण इथे तो दाखवलेला आहे, रेजिस्टन्स RAD. आता हे झाल्यानंतर सिमिलरली RDB या वायरसाठी आपण म्हटले रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ पार्ट, रेजिस्टन्स ऑफ द वायर ऑफ द पार्ट DB, म्हणजे डी पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जे काय वायर आहे त्याचा रेजिस्टन्स रो LR अपॉन ए या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशन ए मध्ये आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. सो सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ RAD अँड RDB इन अबोव इक्वेशन ए. या इक्वेशन मध्ये आपण या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत आहोत. म्हणजे डाव्या बाजूला x अपॉन r हे आहे तसं आपण इथं लिहिलेले वरच्या इक्वेशन मधून बघा, या इक्वेशन पासून इज इक्वल टू RAD च्या जागेवरती आपण रो LX अपॉन ए आणि रो LR अपॉन ए या दोन टर्म्स या ठिकाणी, रो LX अपॉन ए आणि रो LR अपॉन ए या टर्म्स या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत. म्हणून इथे लिहिले रो LX अपॉन ए, दॅट इज RAD ची व्हॅल्यू, आणि रो DB अपॉन रो LR अपॉन ए ही RDB ची व्हॅल्यू आपण इथं लिहिलेली आहे. लक्षात आहे का बघा, वरचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये x अपॉन r आपण म्हणतोय, x अपॉन r इज इक्वल टू रो LX अपॉन ए आणि डिवायडेड बाय रो LR अपॉन ए. आता हे सगळं आपण लिहिल्यानंतर आपल्याला मॅथमॅटिकल अपूर्णांक सोडण्याची पद्धत माहिती आहे. म्हणजे रो LX अपॉन ए, रो LX अपॉन ए ही जी टर्म आहे, रो LX अपॉन ए ही टर्म ती आपण आहे तशी राहील, आणि खालचं रो LR अपॉन ही टर्म क्रॉस होऊन वरतील, म्हणजे ए हा जो काही फॅक्टर आहे एरियाचा, क्रॉस सेक्शन एरियाचा, तो वरती येईल आणि रो इंटू LR हा खाली जाईल. मग ए ला ए कॅन्सल होईल, त्याच पद्धतीने रो ला रो कॅन्सल होईल, आणि मग आपल्याला जे इक्वेशन मिळेल ते काय असेल, x अपॉन ए इज इक्वल टू LX अपॉन LR. ही टर्म आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते, LX अपॉन LR. मग R हा डिवाइड तो परत उजव्या बाजूला गेला की मल्टिप्लाय होईल, सो R इंटू LX अपॉन LR ही आपल्याला टर्म या ठिकाणी मिळालेली आहे. तर ही आपली झाली बॅलन्सिंग कंडिशन वरून x हा अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याची प्रोसेस किंवा पद्धती म्हणूया. x इज इक्वल टू R इंटू LX अपॉन LR. म्हणजे आपल्याला जर R माहित असेल, त्यानंतर LX माहित असेल, जर तुम्हाला R माहित आहे, LX माहित आहे आणि LR माहित आहे, तर तुम्ही सिम्पली X नावाचे जे रेजिस्टन्स आहे तो व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. म्हणजे आपल्याला 3 व्हॅल्यू माहित असतील तर X फाइंड आउट करायला या ठिकाणी आपल्याला सोपं जाईल. नेक्स्ट, आता ही जे काही एक्सपेरिमेंट आपण करत असताना यामध्ये एरर्स राहू शकतात, म्हणून सोर्स ऑफ एरर्स कुठपासून आपल्याला येऊ शकते. तर काय फॅक्टर्स आहेत? पहिला फॅक्टर बघा, द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर मे नॉट बी युनिफॉर्म. आपण जी वायर AB घेतलेली त्या AB या वायरचा क्रॉस सेक्शन म्हणजे थोडक्यात त्याची जाडी दिलेल्या लेंथ मध्ये असणारी काय थिकनेस आहे ती थिकनेस युनिफॉर्म नसेल,
तर या ठिकाणी एरर आपल्याला येऊ शकते. म्हणून म्हटले द क्रॉस सेक्शन ऑफ वायर मे नॉट बी युनिफॉर्म. क्रॉस सेक्शन जर युनिफॉर्म नसेल, एकसारखी त्याची जाडी नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला एरर येऊ शकते. द एंड्स ऑफ वायर आर shouldered to the metallic strip where contact resistance is developed which is not taken into account. आपण जी वायर AB होती पहा, AB वायर साधारणतः A या पॉइंटला आपण अटॅच केलेली, मेटल स्ट्रिपला एल शेपला आणि B पॉइंटला अटॅच केली. तर या ठिकाणी जिथं ते आपण अटॅच केलेले आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आपण ती वायर जिथे अटॅच करतोय त्या ठिकाणी ए या पॉइंटला आणि बी या पॉइंटला एकमेकांचा कॉन्टॅक्ट, म्हणजे याला आकाराच्या स्ट्रिपचा आणि त्या वायरच्या मटेरियलचा कॉन्टॅक्ट होता आणि त्या ठिकाणी थोडासा रेजिस्टन्स ऑफर होऊ शकतो. तो आपण विचारात घेतला पाहिजे, जो आपण विचारात घेत नाही. त्यामुळे सुद्धा आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये एरर येऊ शकते. तिसरा जो आहे, आपण LX आणि LR ह्या लेंथ मेजर केलेल्या आहेत. द मेजरमेंट ऑफ LX आणि LR मे नॉट बी ॲक्युरेट. त्या ॲक्युरेट नसतील किंवा ॲक्युरेट घेतल्या जात नाहीत. तर हे जे 3 पॉईंट आहेत, काय ॲक्युरेट नसेल तर AB जी वायर आहे आणि खाली वापरलेली वुडन स्केल जी आहे ती फेस टू फेस 0 पासून सुरू झालेली नसते आणि 100ला एंड झालेली नसते. म्हणजे आपण वुडन स्केल आणि वायर, वुडन स्केल म्हणजे लाकडी पट्टी आणि त्या ठिकाणची असणारी वरची असणारी वायर, या दोन्हीची लांबी एकसारखी पाहिजे. परंतु ती नसेल तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी ॲक्युरसी मेंटेन करू शकणार नाही. तर या 3 एरर्स आहेत. परत एकदा बघा, वायरची थिकनेस पहिला पॉईंट आहे. थिकनेस ऑफ दॅट वायर शुड बी कशी पाहिजे, तर युनिफॉर्म पाहिजे. दिस इज आवर फर्स्ट पॉईंट. देन कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स ए आणि बी पॉईंट या ठिकाणी डेव्हलप झालेला नकोय. तो जर डेव्हलप झाला असेल तर ती आपली एरर आहे. आणि तिसरा पॉईंट आहे, LX आणि LR ह्या लांबी एकसारख्या नसतात किंवा ॲक्युरेट नसतात म्हणूया आपण, ॲक्युरेट नसतात. ठीक आहे, तर 3 पॉईंट आहेत सोर्सेस ऑफ. आता ह्यांचं मिनिमायझेशन कसं करायचं, ह्या एरर्स कमी केल्या पाहिजे सो दॅट वी गेट द बेस्ट रिझल्ट. सो फर्स्ट अवर पॉईंट इज द व्हॅल्यू ऑफ R is so adjusted that the null point is obtained at the middle 1/3 of the wire. आपण R हा रेजिस्टन्स बॉक्स मधून जो काढतोय, ड्रॉप आउट करतोय, तो असा काढायचा की आपल्याला नल पॉइंट म्हणजे पॉइंट D जो आहे बघा, फिगर मध्ये दाखवला होता आपण, तो पॉइंट हा मिडलच्या आसपास आला पाहिजे. म्हणजे 34 सेंटीमीटर ते 66 सेंटीमीटरच्या रेंजमध्ये तो आला पाहिजे. म्हणजे LX आणि LR ची लांबी मध्ये आपल्याला पर्सेंटेज एरर कुठल्या प्रकारची राहणार नाही. सो दॅट पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ LX आणि LR मिनिमम अँड नियरली द सेम. म्हणजे पर्सेंटेज एरर म्हणजे काय, तर 100 पैकी असणारी जी त्रुटी आहे, आपण सरासरी त्रुटी म्हणूया, ती त्रुटी या ठिकाणी LX आणि LR च्या लेंथ मध्ये राहणार नाही. हा आपलं पहिला पॉईंट. म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय, तर नल पॉईंट हा साधारणतः सेंटरच्या आसपास, AB या वायरच्या सेंटरच्या आसपास आपल्याला नल पॉईंट म्हणजे पॉईंट D हा मिळालेला असला पाहिजे. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे, तो एक्सपेरिमेंट आपण फक्त एकदाच केलाय किंवा 3च सेट्स मध्ये रिडिंग घेतली तसं नकोय. मग काय करायचं, तर रेजिस्टन्स X जो आहे तो रेजिस्टन्स X आपण लेफ्ट गॅप मध्ये अटॅच करायचा, अननोन रेजिस्टन्स X, आणि R हा रेजिस्टन्स आपण राईट गॅप मध्ये अटॅच केलेला आहे पहिल्या 3 रिडिंग घेत असताना, सेट घेत असताना. आणि मग द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ अननोन रेजिस्टन्स X अँड नॉन रेजिस्टन्स R. नंतर आपण काय करायचं की X ची पोझिशन ही लेफ्ट गॅप मध्ये आपण दिली, तर ती X ची पोझिशन आपण इंटरचेंज करायची, म्हणजे राईट गॅप मध्ये घ्यायची. अननोन रेजिस्टन्स आपण राईट गॅपला घ्यायचा आणि रेजिस्टन्स बॉक्स जो R नावाचा होता तो राईट गॅपला जोडला होता, तो रेजिस्टन्स बॉक्स लेफ्ट गॅपला घ्यायचा. तर अशा पद्धतीने ते एकमेकांमध्ये इंटरचेंज करायचं. द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ unknown resistance X and known resistance box R. So this is our second trick to minimize the error. Now third point,
that we have to take in our account to minimize the error is the jockey should be tapped on the wire, not slided. जॉकी जे नावाची जॉकी आहे ती वायरवरती आपण घसरत न्यायची नाही, तर ती टच करत न्यायची डिफरंट पॉइंटला. म्हणजे जॉकी ही टॅप करत न्यायची वायरवरती, नॉट स्लाइडेड, स्लाइड करायची नाही. these are the 3 points we have to taken in our account so that we can the minimize. नेक्स्ट, आता याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत? आपण विस्टोन्स मीटर ब्रिज वापरू शकतो. द विस्टोन्स ब्रिज इज युज्ड फॉर मेजरिंग द व्हॅल्यूज ऑफ लो रेजिस्टन्स. आपल्याला कमीत कमी व्हॅल्यूचा जर रेजिस्टन्स मोजायचा असेल तर आपण विस्टोन्स ब्रिज हे वापरत असतो. वी कॅन ऑल्सो मेजर द क्वांटिटी सच ॲज गॅलॉन मीटर रेजिस्टन्स, दॅट इज रेजिस्टन्स ऑफ गॅलॉन मीटर, कॅपॅसिटन्स अँड इंडक्टन्स अँड इम्पिडन्स. आता गॅलॉन मीटर जो असतो त्या गॅलॉन मीटरचा रेजिस्टन्स आपण या विस्टोन्स मीटर ब्रिजने वापरू शकतो, मेजर करू शकतो. कॅपॅसिटर आपण म्हणतो, त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आपण वापरू शकतो, मेजर करू शकतो. इंडक्टन्स, कॉईल असते त्याचा इंडक्टन्स असतो तो मेजर करू शकतो. आणि इम्पिडन्स, स्पीकर सारख्या ज्या गोष्टी असतात आपल्या लाऊडस्पीकर, त्याला इम्पिडन्स असतो, म्हणजे तो सुद्धा एक रेजिस्टन्सचाच भाग आहे, झेडने दाखवतो, तो आपण या ठिकाणी मेजर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ऍप्लिकेशन्स आपल्याला दिलेले, लो रेजिस्टन्स अँड गॅलॉन मीटरचा रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स अँड इम्पिडन्स वी कॅन मेजर. सो दिस इज द point, that is application of the Wheatstone bridge, that is meter bridge. Okay, so in the next lecture we will discuss the next application.